व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण इयत्ता 12वी इंग्लिश या विषयाची फर्स्ट युनिट टेस्ट या परीक्षेची नमुना प्रश्नपत्रिका पाहूया। साधारणपणे 25% अभ्यासक्रमावर आधारित ही 25 गुणांची परीक्षा ऑगस्ट महिन्याच्या शेवटी किंवा सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला घेतली जाते। शिकवलेल्या अभ्यासक्रमानुसार पेपर पॅटर्नमध्ये काही प्रमाणात बदल केला जाऊ शकतो। या नमुना प्रश्नपत्रिकेत क्वेश्चन नंबर 1 हा सीन पॅसेज आहे। ऑन सेइंग प्लीज। डिअर स्टुडंट्स, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण इयत्ता 12वी इंग्लिश या विषयाची फर्स्ट युनिट टेस्ट या परीक्षेची नमुना प्रश्नपत्रिका पाहूया। साधारणपणे 25% अभ्यासक्रमावर आधारित ही 25 गुणांची परीक्षा ऑगस्ट महिन्याच्या शेवटी किंवा सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला घेतली जाते। शिकवलेल्या अभ्यासक्रमानुसार पेपर पॅटर्नमध्ये काही प्रमाणात बदल केला जाऊ शकतो। या नमुना प्रश्नपत्रिकेत क्वेश्चन नंबर 1 हा सीन पॅसेज आहे। ऑन सेइंग प्लीज। डिअर स्टुडंट्स, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण इयत्ता 12वी इंग्लिश या विषयाची फर्स्ट युनिट टेस्ट या परीक्षेची नमुना प्रश्नपत्रिका पाहूया। साधारणपणे 25% अभ्यासक्रमावर आधारित ही 25 गुणांची परीक्षा ऑगस्ट महिन्याच्या शेवटी किंवा सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला घेतली जाते। शिकवलेल्या अभ्यासक्रमानुसार पेपर पॅटर्नमध्ये काही प्रमाणात बदल केला जाऊ शकतो। या नमुना प्रश्नपत्रिकेत क्वेश्चन नंबर 1 हा सीन पॅसेज आहे। ऑन सेइंग प्लीज या पाठामधून हा घेतलेला उतारा आहे व यावर 12 गुणांचे प्रश्न विचारलेले आहेत। सर्वप्रथम दिलेला उतारा काळजीपूर्वक वाचा। यानंतर A1, A2, A3, A4, A5 व A6 असे एकूण 6 प्रश्न दिलेले आहेत आणि प्रत्येक प्रश्नासाठी 2 गुण आहेत। A1, A2, A3 these 3 questions are based on the passage। तुम्हाला या 3 प्रश्नांची उत्तरे उतारा वाचून सापडतील। यानंतर A4 हा आहे PRQ, याचं उत्तर तुमच्या मनाने तुम्ही लिहू शकता। A5 हा क्वेश्चन ग्रामर यावर आधारित आहे, तर A6 ही ॲक्टिव्हिटी व्होकॅब्युलरी सेक्शन यावर आधारित आहे। यानंतर क्वेश्चन नंबर 2 हा सीन पोएमवर आधारित आहे। द इंचकेप रॉक या पोएममधून घेतलेल्या काही लाईन्स इथं आहेत आणि या एक्स्ट्रॅक्टवर आधारित तुम्हाला 5 ॲक्टिव्हिटीज किंवा 5 प्रश्न विचारलेले आहेत। यामध्ये A1 व A2 या 2 ॲक्टिव्हिटीज या बेस्ड ऑन द पोएम यांची उत्तरे तुम्हाला पोएममध्ये मिळू शकतात। तर A3 ही ॲक्टिव्हिटी PRQ आहे, याचं उत्तर तुमच्या मनाने तुम्ही लिहू शकता। A4 ही ॲक्टिव्हिटी पोएटिक डिव्हायसेस किंवा फिगर ऑफ स्पीच यावर आधारित आहे व A5 ही ॲक्टिव्हिटी पोएटिक क्रिएशन यावर आधारित आहे। अशा प्रकारे या 5 ॲक्टिव्हिटीजसाठी एकूण 10 गुण आहेत। यानंतर क्वेश्चन नंबर 3 हा माइंड मॅप या टॉपिकवर आधारित आहे। दिलेल्या थीमनुसार तुम्हाला माइंड मॅप तयार करावा लागतो, यासाठी 3 गुण आहेत। डिअर स्टुडंट्स, या नमुना प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करून ते 1.5 तासामध्ये सोडवून पहा व तुमच्या इंग्लिश टीचरकडून उत्तरे तपासून घ्या। प्रश्नपत्रिकेची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। थँक्यू फॉर वॉचिंग। हॅव अ नाईस डे।